एकुलकीने विचार करा, मी खरंच बुद्धिस्ट आहे का? अभिमानाने सांगा की मी बुद्धिस्ट आहे, मी रोज पंचशिलेचं आचरण करते, मी रोज विहारात आले, अगरबत्ती लावली, मेणबत्ती लावली, तिथं वंदन केलं, त्रिशरण पंचशील केलं, म्हणजे बुद्धिस्ट नाही. हे बुद्धिस्ट नसताना सर्वार्थाने धम्माचं आचरण त्यांनी केले, हे खरे बुद्धिस्ट आहेत. बघा, रमाई होती म्हणून बाबासाहेब झालेत, भीमरावाचा बाबासाहेब झाले, भीमाची सावली बनून रमाई राहिलेली आहे, त्यामुळे आपल्याला बाबासाहेब भेटलेले आहेत. नाही तर भेटले असते का तुमच्या आमच्यासाठी? काय लष्कराच्या भाकरी वाचतोयस बाबा, घर सांभाळ. एवढ्या याच्यात सुद्धा वैराळे मामांच्या इथं आश्रमात आजारी असताना त्या राहायला गेल्या होत्या, हवा पाणी बदलायला. बाबासाहेब गोलमेज परिषदेला गेलेले, तेव्हा त्यांनी तिथं बघितलं. 2-3 दिवस छान त्यांना बरं वाटलं, पण 2-3 दिवस झाले आणि नंतर मुलांचा आवाज येईना झाला त्यांना. त्यावेळेस विचारलं मामांना, मामा काय झाले मुलांना? तर म्हणे नाही आई साहेब, ग्रँट नाही, त्यांना खायला नाही म्हणून ते शांत बसले. रमाईला काय आधीपासून सोनं होतं का? काहीच नव्हतं, साड्या नव्हत्या, तर सोनं कुठनं? तर जे काय होतं बांगड्या त्या दिल्या, आणि ह्याचं जेवढं येईल तेवढं सामान आणा, जितकं पुरेल तेवढं वापरा. स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून जेवण वाढलं. मुलांनी विचारलं आजचे दानदाते कोण आहेत? तर म्हणे आजचे दानदाते आहेत सौ रमा भीमराव आंबेडकर. आता सौ म्हणायचं नाही, आता आपण आयुष्यमानिनी म्हणतो. तो म्हणे ह्या तुमच्या आजच्या दानदात्या आहेत. तेव्हापासून रामू रमा जे काय झाली, ती रमाई कधीपासून झाली? 9 कोटींची माता झाली त्या दिवसापासून. रमाई 9 कोटींची माता झाली म्हणून बाबासाहेब 9 कोटींचे बाप झाले ना. रमाईनी जर सोडलं नसतं, आता आपण जसं राहतोय तसं राहिलो असतो का? हे जर सगळं रमाईनी छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा जेव्हा ते भेटले असतील तेव्हा सांगितलं माझ्या महिलांचं असं आहे, माझं अमकं आहे, महिलांना खूप त्रास होतोय, महिलांचे नवरे दारू पिऊन त्यांना त्रास देतात, हे सगळं पुरुष सत्ता संस्कृती